नमस्कार मित्रांनो, माझे नाव मीरा आहे. मी आता 29 वर्षांची आहे. लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. मी एका छोट्या गावची साधारण मुलगी आहे. गोरा रंग, लांब काळे केस जे कधी-कधी छोट्या चोळीत बांधलेले असतात आणि शरीर असतं की घरकामामुळे घट्ट आणि भरलेलं दिसतं. लोक म्हणतात की माझ्या डोळ्यात एक चमक आहे जी बोलताना कोणालाही थांबवून घेते. माझे पती राजेश यांच्याशी माझं लग्न झालं. दिवसभर शेतकामात व्यस्त असतात. आमची संयुक्त कुटुंब आहे. सासूबाई, सासरे आणि सर्वात मोठे जेठजी ज्यांचे नाव श्याम आहे. जेठजींची वय सुमारे 28 वर्षे. त्यांचा चेहरा कडक, उंच कद, मजबूत खांदे आणि आवाजात एक गाढपणा आहे, जो ऐकताच मनाला भिडतो. गावात सगळे त्यांना आदर देतात, कारण ते कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी आज तुम्हाला माझी कहाणी सांगते, जी या घराच्या भिंतींमध्ये दडलेली आहे. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले, तेव्हापासून जेठजी मला आपल्या बहूप्रमाणे पाहत. पण जसजसे दिवस गेले तसंच त्यांच्या नजरेत एक वेगळी काळजी दिसू लागली. राजेश अनेकदा बाहेर असतात, कधी मंदिर कधी शहराचं काम. त्यावेळी घरात फक्त मी, सासूबाई आणि जेठजी जास्त असू. सासूबाई सकाळपासून मंदिर आणि स्वयंपाकघरात व्यस्त राहतात. एके दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात चहा करत होते. जेठजी बाहेर अंगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी आवाज दिला, "मीरा, चहात थोडी अद्रक जास्त घाल दे. आज थंडी वाटत आहे." मी त्यांच्याकडे चहा घेऊन गेले. कप ठेवायला झुकली तेव्हा माझी चुन्नी थोडी सरकली. त्यांची नजर पलभर माझ्या गळ्याकडे गेली, पण लगेच डोळे खाली केले. "तू खूप मेहनत करतेस." राजेशला इतकी चांगली बहू मिळाली. मला तर आनंद होतो तुला पाहून. त्यांच्या आवाजात काहीसं होतं की मी लाजली. मी हलकेच हसत म्हणाले, "जेठजी, तुम्हीच तर सगळं सांभाळता. मी काय मेहनत?" त्या दिवसानंतर ही गोष्ट संपली तरी मनात एक हलकीशी हालचाल झाली. असं वाटत होतं की त्यांची बात फक्त चहाची नव्हती. त्याच दिवशी दुपारी घरातील जुनी कपाट साफ करण्याचं काम होतं. सासूबाईंनी सांगितलं, "मीरा, वरच्या खोलीतील जुने कपडे काढून बघ, काही विकू." जेठजीही मदत करायला तिथे होते. खोली छोटी होती, जुनी खुशबू येणारी. आम्ही दोघे एकत्र डबे उचलत होतो. एक जड डबा मी उचलायला लागले तेव्हा माझा संतुलन बिघडला. जेठजींनी ताबडतोब मागून हात पुढे केला आणि माझ्या कमरेवर हात ठेवून सांभाळलं. त्यांचा हात मजबूत आणि उष्ण होता, फक्त काही सेकंदांसाठी. पण त्या स्पर्शात एक करंटसारखं धावलं. "सांभाळ, पडली असतीस तर इजा झाली असती," त्यांनी थोड्या जड आवाजात सांगितलं. मी डोळे खाली घालून "धन्यवाद जेठजी" म्हटलं. त्यांनी हात काढला पण त्यांचा श्वास माझ्या गळ्याजवळ थोडा जलद होता. आम्ही दोघे शांतपणे काम करत राहिलो. त्यांनी जुनी कपड्यांच्या गठ्ठ्यातून एक जुनी साडी निकाली आणि हसत म्हणाले, "ही तुझ्या सासूबाईंच्या तारुण्याची साडी आहे. आता तू घाल. तुला चांगली वाटेल." मी हसत टाळलं. त्या रात्री राजेश आला तेव्हा मी त्याच्याजवळ शांतपणे झोपले. पण मनात जेटुंबात एक छोटी समस्या आली. आमच्या शेताजवळ एक नाला होता ज्यात पाण्याचा प्रवाह थांबला होता. गावकरी त्रस्त होते. जेठजींनी ठरवलं की आम्ही स्वतः साफ करू. सकाळी लवकर सगळे नाल्याजवळ गेले. मीही पाण्याच्या बादल्या घेऊन मदत करायला गेले. काम जोरात होतं. ऊन तीव्र होतं. जेठजी शर्टशिवाय घामाने ओलसर मजबूत शरीर दाखवत काम करत होते. कधी-कधी त्यांची नजर माझ्यावर पडत जेव्हा मी झुकून बादली भरत होते. "तुझा थकवा जाऊ नकोस. पाणी प्यायला जात जा," त्यांनी सांगितलं आणि स्वतः माझा हात धरून पाण्याचा लोटा दिला. त्यांच्या हातात माझा हात काही वेळ राहिला. लोकांच्या मध्येही असं वाटत होतं की फक्त आमच्यातच काही बोलणं सुरू आहे. दुपारी नाला साफ झाला. घरी परतताना जेठजी माझ्यासोबत चालत होते. "तू खूप हिंमतवान आहेस. राजेशला समजायला हवं की तू किती मौल्यवान आहेस." त्यांच्या बोलण्यात एक गाढ भावना होती. मी फक्त डोके हलवले. घरी आल्यावर मी न्हायला गेले. बाथरूम जुना होता. दरवाजा थोडा सैल. जेव्हा मी न्हाऊन बाहेर येत होते तेव्हा जेठजी बाहेरून जात होते. त्यांची नजर माझ्या ओल्या साडीवर पडली जी शरीराला चिकटली होती. पलभर त्यांचे डोळे थांबले. मग त्यांनी नजर फिरवली आणि म्हणाले, "थोड्या वेळात माझा चहा बनवून दे." त्यांच्या आवाजात काही लपलेलं होतं. मी आत विचार केला, हे काय चाललंय? पण काही झालं नाही. फक्त त्या नजरा. असं दिवस जात राहिले. कधी रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा जेठजी बसून मला गावच्या जुन्या कहाण्या सांगत. एका रात्री त्यांनी आपल्या तारुण्याची गोष्ट सांगितली. "मीरा, आयुष्यात कधी-कधी असे वळण आते जिथे मनाला काही करायची इच्छा होते पण जबाबदारी थांबवते." त्यांचा चेहरा पाहत मी शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात एकटेपणाचं सावट होतं. मी हलकेच विचारलं, "तुम्हाला काय हवं जेठजी?" त्यांनी हसत म्हटलं, "फक्त एक चांगलं आयुष्य आणि कुटुंबाची खुशी." त्या रात्री गोष्ट लांब चालली पण काही झालं नाही. फक्त मनाच्या गोष्टी. एके दिवशी कुटुंबात जुना विवाद उघडला. सासऱ्यांच्या जुन्या मित्रांशी जमिनीचा तंटा होता.
जेठजींना शहरात कोर्टाच्या फेऱ्यांसाठी जावं लागलं. मी त्यांच्यासोबत गेले, कारण राजेश शेतात होता. शहरात हॉटेलमध्ये 2 वेगळ्या खोल्या होत्या, पण रात्री मीटिंग उशिरा झाली. हॉटेलच्या लॉबीत बसून गप्पा मारत राहिलो. जेठजींनी मला आपल्या आयुष्याची गोष्ट सांगितली, की त्यांची पत्नी खूप आधी गेली आणि त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. "मीरा, तू पाहतेस ना, किती एकटं वाटतं कधी-कधी." त्यांचा हात माझ्या हाताजवळ टेबलावर होता. नजरेत काही गाढ होतं. मी त्यांचा हात थोडासा स्पर्श केला सांत्वनासाठी. फक्त स्पर्श केला आणि वेळ गेला. घरी परतल्यावर सगळं वेळ गेला. जसजसा वेळ गेला तसतसा माझ्या आणि जेठजींमध्ये एक गाढ विश्वासाचं नातं तयार झालं. राजेशला कधी-कधी शंका येत असे, पण मी त्याला समजावून सांगत असे. मध्ये-मध्ये हसण्याच्या गोष्टी होत. एके दिवशी मी त्यांचे कपडे फोल्ड करत होते. त्यांनी सांगितलं, "त्या बोटांना खूप मऊपणा आहे. जे स्पर्श करतात ते बरं होतं." मी लाजत म्हणाले, "तुम्ही खूप बलवान आहात जेठजी." पण ही फक्त गप्पा होत्या. मग कुटुंबात एक मोठी खुशी येणार होती. आमच्या गावात एक मोठा सण होता, ज्यात जुनी मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती. सगळे तयारीत लागले होते. जेठजींनी मला जबाबदारी दिली, की मी मंदिराजवळच्या महिलांना सांभाळू. त्यांच्या बोलण्यात आता फक्त मदत आणि मार्गदर्शन होतं. एक रात्र जेव्हा सगळे थकून झोपले होते, आम्ही दोघे मंदिराच्या छोट्या खोलीत बसलो होतो. दिवा लावताना जेठजी म्हणाले, "मीरा, आयुष्य मूर्तीसारखं आहे. बाहेरून दगड, आतून प्राण." त्यांची गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना माझ्या कमकुवतपणाबद्दल सांगितलं, की कधी-कधी मला वाटतं मी फक्त बहू बनून राहिले आहे, स्त्री नाही. त्या सणाच्या दिवशी सगळं बदललं. मंदिरात गर्दी होती. पण जेठजींनी मला आपला साथ दिला. जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा अचानक हवेत एक वेगळी सुगंध आला. सगळे आनंदी होते. त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर जेठजींनी सगळ्यांना एकत्र बोलावलं. त्यांनी सांगितलं, की त्यांचा जमिनीचा तंटा संपला आहे आणि त्यांनी एक निर्णय घेतला आहे. मी आता राजेश आणि मीराला वेगळं घर बांधून देत आहे. कुटुंब लहान होईल पण नातं मजबूत राहील. सगळे आश्चर्यचकित झाले. मी तर रडू लागले. जेठजींनी मला वेगळे बोलावून घेतलं आणि म्हणाले, "बेटा, मी पाहिलंय त्या डोळ्यात तू चांगली मुलगी आहेस. पण माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे. भावाचा, वडिलांचा जो काही भावना आली, ती फक्त एकटेपणामुळे. आता मी खुश आहे." त्या क्षणी मी समजले, की हे सगळं खरं तर एक गाढ समजण्याचा प्रवास होता. मग कहाणीचा वळण आला. राजेशला सगळं कळलं, पण त्याने समजून घेतलं. आम्ही वेगळ्या घरात राहू लागलो. पण जेठजी आठवड्यातून एक सल्ला देत. कुटुंब अधिक मजबूत झालं. मी आता आई होणार होते. जेठजी सर्वात जास्त खुश होते. त्यांनी सांगितलं, "मीरा, तू कुटुंबाला नवीन प्रकाश दिलास." ही कहाणी फक्त जेठ आणि बहूची नाही, नात्यांची आहे. विचार करणारे विचारत राहतील, कदाचित काही झालं असेल, पण खरं तर फक्त समज आणि प्रेम झालं. चांगले लोक समजतील, की आयुष्यात गाढाईला स्पर्श करायची नाही तर समजायची गरज असते. शेवटी सगळे खुश होते आणि मी अजूनही त्यांना जेठजीच म्हणते, इज्जत आणि प्रेमाने.